अजून किती आहे? अजून जास्त नाही, थोडंसंच आहे. अगं एवढंच आहे, जेवढे दिसतात ना बाहेर तेवढेच आहे. चिन्मयन माझं भांडण व्हायचं नेहमी या कैरीवर. ज्या कैरीला सगळ्यात जास्त तिखट लागलेलं असेल त्याच्यावरनं माझं आणि चिन्मयचं भांडण व्हायचं प्रत्येक वेळेस. ओजी चटणी अँड कांदा भजी. घरी पण म्हणत नाही, बाहेरही कुठंच मिळत नाही, इथंच. आणि फायनली आम्ही सिंहगडावरती पोहोचलेलो आहे. सकाळी गर्दी आता एकदम कमी दिसते आणि आहे सुंदर नजारा सिंहगडावरनं सकाळी 9 वाजता. हा हा. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आलो आहोत सिंहगडला मस्तपैकी. छान छान एवढी गँग आहे आमच्यासोबत. गँग्स ऑफ पुणे. गँग्स ऑफ पुणे. मुंबई, पुणे, नाशिक, मोखाडा. तर आलोय आता, मस्त चाललोय. लवकर आलोय थोडंसं, तरी आता 9:20 झालेत. आम्ही लवकर निघालो होतो 8 वाजता. वेळ लागला यायला आम्हाला खूप. तर आता पोचलोय, जातो वरती आता चढत चढत. मस्त भजी खातो, एकदम सेक्सी भजी. बाय बाय. 5 वर्षांनी आलं असं वाटतं ना. तू आलाच नाहीस, मी तरी 3 वर्षापूर्वी एकदा आले होते, त्याच्यानंतर नाही. पहिले सारखं यायचं रे कॉलेज टाइम मध्ये, एव्हरी वीकेंड असायचं इथे पडी. आता नाही. चिन्मयन माझं भांडण व्हायचं नेहमी या कैरीवर. ज्या कैरीला सगळ्यात जास्त तिखट लागलेलं असेल त्याच्यावरनं माझं आणि चिन्मयचं भांडण व्हायचं प्रत्येक वेळेस. त्यामुळे चिन्मय बघत असशील तर तुला आठवत असेल आता. आणि हे पण आठवत असेल. खाली बघ की कापशी. जसं मग पोज मध्ये उभे राहा. या किल्ल्यावर नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणार्पण करून गड जिंकला. अजून किती आहे? अजून जास्त नाही, थोडंसंच आहे. अगं एवढंच आहे, जेवढे दिसतात ना बाहेर तेवढेच आहे. चला. ते बघ, ते जे दिसतंय ना वरती तेवढंच आहे, बस झालं. हे लास्ट. तर मग तू तिथेच बसून घे. बस. नाही 10 किलोमीटर नाहीये, एवढंच आहे. पायऱ्या पण एकदम इझी आहेत ना, काही नाही, पटापट जाता येते. इझी आहे, सरळ सगळंच आहे. मामी लेट्स गो भागो. झालं. आणि अजून आपण थोडंसं वरती चढल्यानंतर सिंहगडावरनं नजारा काही असा दिसतो. खूपच सुंदर. त्या माणसामुळे सिंहगडचा प्लॅन झालाय. त्या माणसाला कसं वाटतंय चढून? 3-4 वर्षानंतर आलोय. मी फर्स्ट टाइम. काहीच नाहीये, तसंच आहे, काहीच चेंज नाही. आम्ही इतका अनप्लॅन्ड आहे. चप्पल बघा कसली घालून आलोय, कपडे बघा कसले घालून आलोय. कम्फर्टेबल आहे मला. फर्स्ट टाइम आहे का? फर्स्ट टाइम आहे. नाही नसेल आला, कारण की हे असं सिटीच्या बाहेर आहे ना. येऊन सिटीत काही असलं तर होऊन जातात स्पॉट.
झालं मामी, संपला. येस, जे वरती दिसतंय ना ते छत्री, तिथे संपला. घोड्याची पागा. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. याच्या मधोमध खांब आहे. बाजूने कठडे खोदलेले आहेत. ही जागा घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते. खडकांच्या इकडे एकदम मस्त नाश्ता मिळतो हा सगळीकडे. कांदा भजी. मला वाटलं आता नाश्ताच करायचा. इकडे बी मस्त बलीकडला जागा होती बसवला. हा, येतो ना आम्ही वरती जाऊन खालीच येतो. किती लोक आहेत? हा, 6-7 जण आहे. अख्खा आयुष्य इथेच या झाडांखाली बसून जेव्हा आम्ही सिंहगडला यायचो तेव्हा भजी खायला गेलो. इथली भजी आणि मटक्यातलं दही खूप सुंदर असतं, खूप सुंदर असतं. एकदम पिकनिक पॉइंट. इथे जागा किती देऊ का ते लावून? आठवलं का काही? आठवलं? मामी आठवलं काय? आठवतं. बसा गाईस बसा. गाईज बसा. बसा. गाईस बसा. बैल पण 2 कांदा भजी द्या, 1 बटाटा भजी द्या आणि दही द्या. आणि ती चटणी येईल ना? हा, ती द्या. बस चटणीसाठी आलोय आपण एवढ्या लांब. चटणी मग काय, खाऊन बघ. खरंच चटणी, 1 नंबर चटणी. मस्त मटका दही आलंय आमचं. चला उचला. एन्जॉय दही एन्जॉय. दही घे टेस्ट मामे. कर. अगं खाऊन बघ, 1 घास खाऊन बघ फक्त. मला दोघं सेम नाहीये. मी जिरे मीठ घेतलंय आणि साखर घेतली, एवढा फरक आहे आमच्यामध्ये. पण इथलं दही खूप सुंदर असतं. आंबट असतं. आंबट आहे, थोडंसं आंबट असतं पण छान असतं. ते चांगलं आहे. नाव नाही चांगलं. मला आंबट लागतं. ची बटाटा भजी. आम्ही कांदा भजीसाठी येतो, हे बटाटा भजीसाठी येतो. चटणी खूप छान. छान आहे पण. आपण मूग भजी नॉर्मल त्या मुगाच्या डाळीची करतो, डाळीची येल्लो. मस्त कांदा भजी आली आता फायनली. वेट नाही होते आता. 2 आहे. ओजी चटणी अँड कांदा भजी. घरी पण म्हणत नाही, बाहेरही कुठंच मिळत नाही, इथंच. ते खायला आलोय आणि हे बघा कशाला आले. मस्त निवांत झोपून घेतले. 2 तास झोपू आपण मस्त, मग जाऊ घरी आता. बर चालेल. एवढी मस्त हवा येते, सगळं मस्त मावले. परत जेवण पण करायला लागेल ना. अरे झोपू आपण, ऐका, उठू, पिठलं भाकर खाऊ, बर वांग्याचं भरीत वगैरे काय असेल ना ते, वांग्यानी भरीत, बाजरीनी भाकरी घेऊ आणि जाऊ. ओके आजोबा, गुड नाईट. मस्त काम झालंय आमचं, मस्त खाल्लंय, पोटभर, मन तृप्त झालंय आमचं. एवढा मेन तर बसायला खूप भारी आहे इथे. मस्त तुम्ही चटाई टाकून बसा, ते म्हणले होते टेबलवर झोपा टाकून थोडा झोपा मस्त. पण आम्हाला पुढे निघायचंय त्यामुळे. हा हा, अजून खूप मोठा प्लॅन आहे आमचा. कसं बांधलं असेल काय.
दे ना. तिखट टाकून द्या. कितीला? चिन्मय. चिन्मयच्या नावानं. मस्त. हे माऊ घे. अरे सुट्टे तोफ खाना. म्हणजे इथे टोप ठेवायचे का? इथनं तोफ उडवायची. आणि तिथेच वरती ते बसायला पण आहे ना का, जिथे आपला फोटो आहे तुझा माझ्या चिन्मयचा. आपल्याला नसेल बनवलं तिथे. आपण इकडे आलो होतो ना. झालं, उतरलो फायनली. आता निघालो बॅक टू पवेलियन. बॅक टू पवेलियन. जाता जाता पण अजून कुठे कुठे तरी जायचं आहे. बघूया आता कुठे 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 पुणे कुठे दर्शन नेतात. करायचं थोडंसं लाईट यांना. हां, हेवीवाला पुणे दर्शनला ते परत येणार आहेत कारण दिवस जास्त लागतील. तर आता लाईट दर्शन करून घरी. माऊ जायचं ना घरी. जायचं का नाही? हो का नाही? हो. ओके. नाही, मला नाही जायचं. जायचं. मला इथेच राहायचं. कुठे चाललीस? मी चालली चिंचवडला का बरं? मेट्रोने. मी आली एकदा, तुला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करवती आता मेट्रोचा. कसं वाटतंय तुला? काय माहित आता पहिल्यांदा मी मेट्रो आहे ही, स्वारगेटला आहे. तर इतकं भारी आहे ना, इतकं मस्त आहे ना. असं म्हणजे आउट ऑफ इंडिया वगैरे जसं मेट्रोज वगैरे असतात ना, तसं एकदम छान आहे सगळं. व्हॉट डू यू थिंक? तू दिल्लीच्या मेट्रोने गेला? दिल्लीला गेलो होतो मेट्रोमध्ये. आता त्याच्यानंतर पुण्याची मेट्रो तर फर्स्ट टाइम चाललोय. तेव्हा मी तिकीट पण ऑनलाईनच बुक केलं. आता आमच्या पुण्याचे ब्रँड चितळे. तुला तर सगळंच माहिती आहे कुठनं जायचंय कसं. मला ओढून कारण ओढून मी घेऊन आली चालली ना आहे. मी आधी आली आहे त्याच्यामुळे. चलो लेट सी एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम. You have to scan this ticket over here. You have to increase brightness. Scan. Open. Hey, अरे hey, go. Scan कर. ओ माय गॉड. चलो Done. Done. Let's go down. Here. पुणे मेट्रो. एअरपोर्टला कमी नाही आमचं पुण्याचं ना. अजून एक फ्लोर खाली जायचं आपल्याला. अजून एक फ्लोर खाली. येस, अजून एक फ्लोर खाली जायचं. इथे मस्त कॉफी स्टेशन्स वगैरे पण आहेत. थोडं खायला वगैरे पण मिळेल. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण आहे. एअरपोर्ट सारखा फील. ते बघ मेट्रो आली आहे म्हणजे इथे येईल असं. या गेट्सच्या पुढे एक साईड उभं राहायचं. त्याचा डोर विल ओपन दॅट वे. अरे वा. डायरेक्ट जपान वगैरे सारखं वाटतंय मला. जपान. तेच मराठीत जपान. इंग्लिशमध्ये जपान. मेट्रो आहे इथे म्हणजे मेट्रो येईल आता. आम्ही न्यूयॉर्कला सबवेने गेलो होतो. सेम एक्सपिरियन्स आहे. काय खतरनाक. स्वारगेट महात्मा फुले मंडई अपडेट होईल, हे रिटर्न जाईल. फेझेरो कसं माहीत नाही, ट्राय करून बघूया.
भरपूर ऑप्शन्स आहेत पण. इकडं बघायला सोपं आहे स्क्रीनपेक्षा. पण इथे प्राइजेस नाही ना, प्राइजेस तिथेच लिहिले आहे असं आहे ते. मेट्रोत काय मस्त व्ह्यू दिसतं. खूप भारी. आता स्टेशनला आहे आम्ही, PCMC मेट्रो स्टेशनला आहोत. झालंय आमचं काम, आम्ही घ्यायला आलो होतो. अभी बॅक टू होम. येस, आता परत तिकीट बुक करते. माझा UPI ID बघून होतो. झालं. सेंडिंग टू पुणे मेट्रो. पुणे मेट्रो कंप्लीटेड. डन. चलो चलो लेट्स गो. बाय बाय बाय. बाय बाय आम्ही आता आलो आहोत राजरत्नाला, राजगुरुनगरला. संपली आमची ट्रिप, निघालो आता रिटर्न आम्ही. दी एंड ऑफ दिस ट्रिप. चलो, मस्त झाली ट्रिप, सगळं छान झालं. मस्त झाली आमची ट्रिप, सगळी अनप्लॅन्ड होती, सगळं असं हे होतं. पण हे सगळं करता करता आम्ही पुण्याला पोचलो आणि आम्ही खूप मजा केली नंतर. तर आता फायनली त्या ट्रिपचा एंड होतोय. आम्ही घरी निघालो आहे, राजगुरुनगरला आहोत आता. जेवण करतो आणि पोचायला खूप उशीर होणार आहे, 1-2 वाजतील. पण मस्त झालं, मजा आली. व्हॉट डू यू थिंक? मजा आली. सगळे दिवस चांगले गेले. अलिबागपासून ते सुरुवात केली, अचानक पुणे ठरलं. पुणेवरनं आता पुण्यात मजा करून आता आम्ही रिटर्न निघालो आहे. आणि मेन तर सगळी ट्रिप करून उद्याचाही दिवस हातात मिळतो आहे. उद्या रविवार आहे, त्याच्यामुळे उद्या पण मजा आहे. बघूया काय होतं. आता मी व्हेज पराठा खातो, एकदम चांगला पराठा आहे. आम्ही रिपीट पण केला. नॉनव्हेज खाता खाता व्हेजवर शिफ्ट झालो आहे. म्हणजे मस्त, खूप सुंदर जेवण असतं राजरत्न पुण्यावरून नाशिकला जाताना. मस्त, सगळे दिवस मस्त गेले. आता बॅक टू पवेलियन. कामं करा कामं. येस, आणि मस्त मजा केली. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय.